नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संकेतचं स्मार्ट लर्निंग @मॅथमॅटिकली पॅरलल या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. 12वी बोर्ड परीक्षेमध्ये कमी वेळेत जास्तीत जास्त मार्क्स स्कोर करून देणारा चॅप्टर म्हणजेच प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. बोर्ड परीक्षेमध्ये हा चॅप्टर 5 मार्कांना येतो मित्रांनो. तो चॅप्टर या ठिकाणी आपण आज बघणार आहोत. बघा, चॅप्टर बघत असताना आपण त्याच्या कन्सेप्ट सोबतच त्याच्यात बोर्ड परीक्षेमध्ये कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात ते सुद्धा बघणार आहोत. या ठिकाणी जर बघायचं तर आपल्याला सगळ्यात सुरुवातीला कन्सेप्ट येतो मित्रांनो CDF, ज्याला की आपण कम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन या नावाने ओळखतो. आता CDF म्हणजे काय, तर जे काही आपलं प्रोबॅबिलिटी असेल तर त्या प्रोबॅबिलिटी पासून किती प्रोबॅबिलिटी छोट्या आहेत. ओके, म्हणजे समजा उदाहरणार्थ जर सांगायचं झालं, माझ्याकडे जर रॅन्डम व्हेरिएबल्स एक्सचं व्हॅल्यू 1 2 3 4 अशा पद्धतीने असेल, तर याच्यात मी CDF कॅल्क्युलेट करायचं असेल 3चं, म्हणजेच मी जर म्हणणार या ठिकाणी f(3) इज इक्वल टू किती, तर याचा अर्थ असा होतो की मला ह्या 1 प्लस 2 प्लस 3 ह्या 3 प्रोबॅबिलिटींचं समेशन करावं लागेल. त्याला आपण म्हणत असतो CDF म्हणजेच कम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन. या ठिकाणी लक्षात घ्या, f(x) जो आपल्याला कॅपिटल लेटरने डिनोट केलेला आहे, तर तो कॅपिटल लेटरने डिनोट केला तर समजून घ्यायचं की ते CDF आहे. ओके, कम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन आहे. आणि तोच जर स्मॉलने डिनोट केलेला असेल तर त्या ठिकाणी त्याला लक्षात घ्यायचं की हा आहे आपला PDF म्हणजेच प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन आपण ज्याला म्हणतो. त्यानंतर कन्सेप्ट येतो मित्रांनो एक्सपेक्टेड व्हॅल्यू. एक्सपेक्टेड व्हॅल्यू म्हणजेच आपण त्याला अरिथमॅटिक मीन या नावाने सुद्धा ओळखत असतो. एक्सपेक्टेड व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे xi इंटू PI. ज्यावेळेस न्यूमेरिकल्स मी घेईल तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगेल की xi PI कसा कॅल्क्युलेट करायचा. या ठिकाणी फक्त लक्षात घ्या की हा xi म्हणजेच रॅन्डम व्हेरिएबल आणि PI म्हणजेच त्या व्हेरिएबलचं प्रोबॅबिलिटी, त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि सगळ्या प्रोबॅबिलिटींचं आपण समेशन करणार, ते आपल्याला मिळणार E(x) म्हणजेच एक्सपेक्टेड व्हॅल्यू. तो डिनोट केला जातो म्यूने. व्हेरियन्स कॅल्क्युलेट करायचा तर व्हेरियन्स साठी फॉर्म्युला आहे E(x²) मायनस मीन जो काही असेल त्या मीनचा स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी E(x²) हे वेगळं आणि E(x) हे वेगळं. ओके, E(x) जो काही आहे तर तो मीन आहे, अरिथमॅटिक मीन, आणि E(x²). ठीक आहे. कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल साठी जर आपण CDF कॅल्क्युलेट करतो आहोत तर त्या ठिकाणी आपल्याला इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करता यायला पाहिजे. लक्षात घ्या, रॅन्डम व्हेरिएबल्स 2 पद्धतीने आपण कॅटेगराइज करत असतो. त्यामध्ये पहिली मेथड असते डिस्क्रिएट रॅन्डम व्हेरिएबल आणि दुसरं असतं कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. डिस्क्रिएट म्हणजे काय, की ज्या ठिकाणी रॅन्डम व्हेरिएबल्स फायनाइट असतात. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे जर एक्सचं व्हॅल्यू असेल 1 2 3, ह्या व्हॅल्यू फायनाइट पद्धतीने आहेत, त्यामुळे याला म्हटलं जातं डिस्क्रिएट. आणि ज्या वेळेस रॅन्डम व्हेरिएबल्स कंटिन्युअस मध्ये असतात, कंटिन्युअस म्हणजेच काय, की आपल्याला फक्त इन्फॉर्मेशन दिलेलं असेल की सपोज A to B, सपोज 1 to 4 अशा पद्धतीने ज्यावेळेस दिलेलं असेल तर या ठिकाणी एक्सचं व्हॅल्यू काय आहे 1 पासून ते 4 पर्यंत. ओके, म्हणजेच काय, की कदाचित 1 असू शकतं, 1च्या नंतर 2 असू शकतं, 1 आणि 2च्या मध्ये पण 1.5 पण असू शकतं, कदाचित 1.5च्या नंतर 1.6 पण असू शकतं, 1.5 आणि 1.6 ह्या दोघांच्या मध्ये जर परत म्हणणार तर 1.51, कदाचित 1.52. म्हणजे ह्या ज्या व्हॅल्यू आहेत तर ह्या इनडेफिनेट व्हॅल्यू असू शकतात. ओके, तर याला म्हटलं जातं कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. लक्षात घ्या, जर त्याच्यासाठी आपल्याला एक्सपेक्टेड व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट करायची असेल तर आपण f(x) साठी ज्याचा इंटिग्रेशन घेतला त्या इंटिग्रेशनला मल्टिप्लाय करायचं x ने, म्हणजेच त्या रॅन्डम व्हेरिएबलने. हा बनेल आपल्याला एक्सपेक्टेड व्हॅल्यू. जर आपल्याला त्याचा व्हेरियन्स कॅल्क्युलेट करायचा असेल तर जे आपण एक्सपेक्टेड व्हॅल्यू मध्ये फक्त x ने मल्टिप्लाय केलं होतं, या ठिकाणी x च्या स्क्वेअरने मल्टिप्लाय करायचं. यानंतर सगळ्यात शेवटी एक कन्सेप्ट असतो स्टँडर्ड डेव्हिएशनचा. स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे काय, की आपण जो व्हेरियन्स कॅल्क्युलेट केला त्याचा फक्त स्क्वेअर रूट घ्यायचा. ओके, त्याचा स्क्वेअर रूट घेतला म्हणजेच तो असतो आपल्यासाठी स्टँडर्ड डेव्हिएशन. बघा, ज्या काही कन्सेप्ट आहेत तर त्या आपण जे बोर्डच्या परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याच्यामध्ये पण आणखीन बघूयात. लक्षात घ्या, जर आपल्याला सेक्शन ए हा आपला MCQ टाईपचा प्रश्न असतो. सेक्शन ए मध्ये जर आपल्याला प्रश्न विचारला 2 मार्कांसाठी, की विचारलं इफ द PDF ऑफ
CRV या ठिकाणी काय दिलंय CRV. आता CRV म्हणजे काय की कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. x इज f ऑफ x दिलेला आहे फॉर -3 पासून ते 3 पर्यंत अँड इक्वल टू 0 अदरवाईज. तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे प्रोबॅबिलिटी ऑफ मॉड ऑफ x इज लेस दॅन 1. तर आता लक्षात घ्या आपल्याला प्रोबॅबिलिटी कसं कॅल्क्युलेट करायचं. मी जसं तुम्हाला म्हटलं की कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल आणि डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल यांच्यामध्ये काय फरक असतो तो फरक आता या ठिकाणी ह्या एक्झाम्पल मध्ये समजून घ्या. बघा आपल्याला काय म्हटलंय -3 इज लेस दॅन x इज लेस दॅन 3. मग या ठिकाणी x ची व्हॅल्यू कशी आहे तर -3 पासून ते 3 पर्यंत. x ची व्हॅल्यू कशी आहे -3 पासून ते 3 पर्यंत. ह्या इनडेफिनेट व्हॅल्यूज आहेत बरोबर. म्हणजेच काही पण घेऊ शकता कोणताही रिअल नंबर. लेट सपोज -2.9 घेऊ शकतो, -2.8 सुद्धा घेऊ शकतो. कदाचित ह्या दोघांच्या मधली व्हॅल्यू -2.85 -2.86 काही पण घेऊ शकतो. ह्या दोघांच्या मध्ये पण एखादी व्हॅल्यू असेल तर ती पण घेऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी जितके काही आपल्याकडे रॅन्डम व्हेरिएबल्स आहेत तर कसे आहेत इनडेफिनेट आहेत. ओके. आता जर हे डिस्क्रिएट राहिलं असतं, काय राहिलं असतं डिस्क्रिएट, तर मग माझ्याकडे व्हॅल्यू काय राहिला असता -3, त्यानंतर -2, -1, 0, 1, 2, 3 ह्या व्हॅल्यू फायनाईट पद्धतीने मिळाल्या असत्या. अशा पद्धतीने त्या व्हॅल्यू राहिल्या असत्या. ओके. आता या ठिकाणी CRV म्हणजेच कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल, DRV डिस्क्रिएट रॅन्डम व्हेरिएबल यांच्यामधला फरक कळाला. ओके. चला आता या ठिकाणी आपण बघूयात की याला कसं सिम्प्लिफाय करायचं. बघा आपल्याला प्रोबॅबिलिटी कोणाची काढायची आहे, प्रोबॅबिलिटी काढायची आहे मॉड ऑफ x इज लेस दॅन 1. तर लक्षात घ्या कधी पण जे आपण मॉड ऑफ x इज लेस दॅन 1 म्हणतो तर हा मॉड ज्यावेळेस मी उडवणार तर हा 1 कदाचित पॉझिटिव्ह असू शकतो, कदाचित निगेटिव्ह असू शकतो. मग याला लिनियर इनइक्वालिटी मध्ये आपण बघितलेलं आहे की आपण -1 इज लेस दॅन x इज लेस दॅन 1 अशा पद्धतीने लिहत असतो. क्लिअर सगळ्यांना. म्हणजेच मी या ठिकाणी प्रोबॅबिलिटी कुणाची घेणार, देअरफॉर प्रोबॅबिलिटी कोणता मॉड ऑफ x इज लेस दॅन 1 म्हणजेच हे मला मिळणार प्रोबॅबिलिटी ऑफ -1 इज लेस दॅन x इज लेस दॅन 1 याची आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागेल. आता बघा लक्षात या जसं की आपल्याला CRV म्हणजेच कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल दिलेलं आहे आणि आपण कन्सेप्ट मध्ये बघितलं की याला आपण फॉर्म्युला वापरायचा असतो इंटिग्रेशन ऑफ a टू b f ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x. आता लक्षात घ्या की सर मग या ठिकाणी a काय आणि सर या ठिकाणी b काय. तर a म्हणजे तर या ठिकाणी a म्हणजे जे याचं लोअर लिमिट असेल आणि b म्हणजे जे याचं अप्पर लिमिट असेल. क्लिअर सगळ्यांना. लोअर लिमिट पासून ते अप्पर लिमिट, दॅट्स इट. आता इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करा आपलं उत्तर मिळून जाईल. बघा या ठिकाणी प्रोबॅबिलिटी मॉड ऑफ x इज लेस दॅन 1 इक्वल टू जे काही इंटिग्रेशन मिळालेलं आहे -1 पासून ते 1 पर्यंत f ऑफ x चं व्हॅल्यू काय दिले आपल्याला तर ते दिलंय x² / 18 विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे सगळ्यांना. चला आता या ठिकाणी डेफिनेट इंटिग्रेशनच्या काही प्रॉपर्टीज बघा. जर डेफिनेट इंटिग्रेशनची प्रॉपर्टी बघितली तर एक प्रॉपर्टी तुम्हाला आठवली असेल -a पासून a f ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x जर असेल तर आपण याला म्हणत असतो टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू a f ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x. पण हे केव्हा, जेव्हा f ऑफ x हा इवन असतो. f ऑफ x काय असतो इवन. मग चेक करा बरं हा इवन आहे का, इवन आहे का. तर या ठिकाणी f ऑफ x काय तुमचा 1/18 इंटू x². मग मी जर याचा निगेटिव्ह x कॅल्क्युलेट करणार तर तो मला मिळेल 1/18 - x² इक्वल टू x²/18. म्हणजे या दोन्ही व्हॅल्यू आपल्याला सेम सेम मिळाल्या. जर ह्या दोन्ही व्हॅल्यू सेम सेम आहेत तर हे फंक्शन काय आहे आपलं तर हे फंक्शन आहे या ठिकाणी इवन. म्हणून मी याला म्हणणार इंटिग्रेशन 0 पासून ते 1 पर्यंत कुणाचा हा आपला 1/18 म्हणजे ठीक आहे चला त्याला ॲज इट इज पुट करू आणि याला मल्टिप्लाय करा 2 ने. कारण फंक्शन कसं आहे या ठिकाणी इवन. चला आता या ठिकाणी इंटिग्रेशन घ्या. इंटिग्रेशन काय मिळेल या ठिकाणी सांगा. हा 2/18 ॲज इट इज 2/18 ॲज इट इज x² इंटिग्रेशन काय x चा पॉवर 1 ने इन्क्रीज करा आणि त्या पॉवरने त्याला डिवाइड करा आणि लिमिट 0 पासून ते 1 पर्यंत. ओके. वाटलं त्या ठिकाणी रिझन घ्या. f ऑफ x इज ॲन इवन फंक्शन. ओके. चला आता या ठिकाणी हा 2 जर कॅन्सल झाला तर 1/9 हा डिनोमिनेटर मधला 3 ॲज इट इज. चला आता काय करणार एक वेळेस काय पुट करणार, एक वेळेस पुट करणार 1 मायनस एक वेळेस पुट करणार 0.
दॅट्स इट. म्हणजे या ठिकाणी मला मिळालं 1चा क्यूब मायनस 0 1. ओके, म्हणजे वरती मिळाला 1 आणि खाली मिळाला 9 3 27. म्हणजे या ठिकाणी मला प्रोबॅबिलिटी ऑफ मॉड ऑफ एक्स इज लेस दॅन 1 किती मिळाला? तर तो मिळाला बघा या ठिकाणी 1/27. आहे का या ठिकाणी ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. बघा, जर हा प्रश्न आपल्याला थेरोटिकल मध्ये जर विचारला तर आपण या पद्धतीने सिम्प्लिफाय करणार आहोत. पण जर हाच प्रश्न आपल्याला एमसीक्यू मध्ये जर विचारला, हा प्रश्न जर आपल्याला एमसीक्यू मध्ये विचारला तर मग मात्र आपण कसं सॉल्व्ह करणार? तर एमसीक्यू मध्ये विचारल्याच्या नंतर आपण फक्त इतकं लिहायचं आहे. काय लिहायचं? या ठिकाणी लिहायचं हेअर ऑप्शन जो करेक्ट असेल. या ठिकाणी काय लिहिणार फक्त आपण? जर हा प्रश्न एमसीक्यू मध्ये विचारला तर ऑप्शन जो करेक्ट असेल. सपोज या ठिकाणी ऑप्शन आता आपल्याला करेक्ट मिळाला ए. तर जो ऑप्शन आहे तो पण या ठिकाणी लिहायचा. ऑप्शन ए 1/27 इज द करेक्ट आन्सर. आपण एमसीक्यू मध्ये विचारल्याच्या नंतर इतकं लिहिणार आहोत. इफ पीएमएफ ऑफ DRV, या ठिकाणी लक्षात घ्या दोन गोष्टी आल्या त्या ठिकाणी. पहिली आली पीएमएफ म्हणजेच प्रोबॅबिलिटी मास फंक्शन आणि दुसरी आली DRV म्हणजेच डिस्क्रिट रँडम व्हेरिएबल. प्रोबॅबिलिटी दिलेला आहे फॉर x इक्वल टू 1 to 3 अप टू द n पर्यंत, अदरवाईज 0 दिलेला आहे. तर आपल्याला ई ऑफ एक्स कॅल्क्युलेट करायचं आहे. लक्षात घ्या, आपण डिस्क्रिट रँडम व्हेरिएबल साठी ई ऑफ एक्स काय फॉर्म्युला बघितला? तर आपण बघितलं समेशन ऑफ एक्स इंटू प्रोबॅबिलिटी जी काही असेल. आता प्रोबॅबिलिटी कुणाची? एक्स इक्वल टू एक्स ची. आणि या ठिकाणी समेशन कुठून कुठपर्यंत घेत असतो आपण? तर एक्सच्या जितक्या काही व्हॅल्यू आहेत त्या सगळ्या, म्हणजे या ठिकाणी काय घेणार आपण? एक्स इज इक्वल टू 1 पासून ते n पर्यंत. दॅट्स इट. चला या ठिकाणी फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करा. समेशन ऑफ एक्स इज इक्वल टू 1 पासून ते n पर्यंत एक्स ॲज इट इज. प्रोबॅबिलिटी काय दिलेली आहे आपल्याला? पीएमएफ जेल म्हटलं आपण, तर ते दिलेलं आपल्याला x अपॉन n प्लस 1. ओके, चला आता आपण या ठिकाणी जे काही कॅल्क्युलेट करणार तर समेशनचे रूलनुसार कॅल्क्युलेट करा सगळं. चला बघा बरं, या ठिकाणी आपल्याला हा x इंटू एक्सचा स्क्वेअर झाला. ठीक आहे, हा समेशन कुठून कुठपर्यंत? x इज इक्वल टू 1 पासून ते n पर्यंत. आता आपण समेशनला कसं कॅल्क्युलेट करतो? याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये किंवा डिवाइड मध्ये जो काही कॉन्स्टंट नंबर आहे त्यांना आपण समेशनच्या बाहेर घेत असतो. मग या ठिकाणी कोण आहे कॉन्स्टंट नंबर? तर हा आहे बघा n प्लस 1. हा कसा आहे? तर डिनोमिनेटर मध्ये आहे म्हणून आपण त्याला 1 बाय. चला या ठिकाणी 1 अपॉन n प्लस 1 ॲज इट इज. चला समोर याला जो काही मल्टिप्लिकेशन आहे तर समेशन ऑफ एक्स स्क्वेअर. तर या ठिकाणी काय फॉर्म्युला वापरतो आपण? जर समेशन ऑफ स्क्वेअर असेल तर त्या ठिकाणी आपण घेत असतो n प्लस 1 आणि 2n प्लस 1 डिवाइड बाय 6. हा आपण वापरत असतो फॉर्म्युला. चला या ठिकाणी n प्लस 1 झाला कॅन्सल. म्हणजेच आपल्याला 1 इंटू ब्रॅकेट जर कराल तर आपल्याला मिळालं 2n प्लस 1 आणि डिवाइड बाय 6 ॲज इट इज. या ठिकाणी 6 ने जर डिवाइड करणार तर 2n बाय 6 प्लस 1 बाय 6. म्हणजेच मला ई ऑफ एक्स जो काही आहे तर तो मिळाला, याला 2 ला डिवाइड करा, हा मिळाला n/3 प्लस 1/6. एक ऑप्शन चेक करा या ठिकाणी n/3 प्लस 1/6, n/3 प्लस 1/6. ऑप्शन चेक करा कोणता ऑप्शन आहे या ठिकाणी? ऑप्शन बी बघा, ऑप्शन नंबर बी n/3 प्लस 1/6. म्हणजेच हा प्रश्न जर मला एमसीक्यू मध्ये जर विचारला तर मग मी या ठिकाणी काय उत्तर लिहिणार? तर ऑप्शन कोणता करेक्ट मिळाला? बी, ऑप्शन बी. आणि जो असेल तो लिहा. n/3 प्लस 1/6 इज आवर करेक्ट आन्सर. The following table represents a probability distribution for random variable x, then the value of k. लक्षात घ्या, हा जो काही चार्ट आपल्याला दिलेला आहे तर याला आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा चार्ट म्हणत असतो. आता प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा चार्ट दिला की आपण सरळ सरळ त्या ठिकाणी ह्या सगळ्यांची समेशन करून घ्यायची. बघा, हा प्रश्न जर आपल्याला एमसीक्यू मध्ये विचारला तर डायरेक्ट टोटल सगळ्यांची समेशन, म्हणजे या ठिकाणी आपण करणार समेशन. ओके, किती झाली ही? k 2k 3k 2k k किती झाली? 3 6 8 9. हे झालं आपलं 9k. हा 9k इक्वल टू 1 म्हणजेच k इक्वल टू आपल्याला मिळणार 1/9. एक ऑप्शन यस, ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. जर हा प्रश्न आपल्याला थेरोटिकल मध्ये विचारला अशा प्रकारचा प्रश्न तर आपण काय घेणार? तर सुरुवातीला तर आपण चार्ट काढून घेणार, जो काही चार्ट आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी मी काही चार्ट काढत बसत नाही, मी डायरेक्ट लिहितो. तुम्ही मात्र चार्ट काढणार. ओके, चला सुरुवातीला चार्ट काढून घेणार. 0 1 2 3 4. त्यानंतर त्याच्या व्हॅल्यू k 2k 3k 2k आणि k. मग हा चार्ट काढून झाला की या ठिकाणी लिहा याचं समेशन किती आलं? 9k. दॅट्स इट. आता घ्या हेअर
प्रोबॅबिलिटी x इज इक्वल टू x ह्या सगळ्यांचं समेशन तर ते किती असणार 1 असणार. ओके, कारण पूर्ण प्रोबॅबिलिटीचं समेशन, ओके, जितके काही चान्स येतात त्या सगळ्या चान्सचं समेशन ऍडिशन 1 असतं. हे आपण या ठिकाणी लिहून घेतलेलं आहे. बघा किती मिळाली आपल्याला ही व्हॅल्यू, ही मिळाली 9k इक्वल टू 1 म्हणजेच हा k इक्वल टू 1/9 ही आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. दॅट्स इट. मग हा प्रश्न आपल्याला जर MCQ मध्ये विचारला तर मी या ठिकाणी लिहिणार हेअर ऑप्शन कोणता करेक्ट आला आपला डी, दॅट इज 1/9 इज अवर करेक्ट आन्सर. बघा MCQ मध्ये जर विचारला तर हा प्रश्न 2 मार्काला येणार. थेरॉटिकल मध्ये जर विचारला 1 मार्काला विचारला तरी हे लिहा. जर पेपर लयच सोपा आला तर 2 मार्कांना सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सेक्शन बी मध्ये क्वेश्चन नंबर 2 हा 1 मार्क साठी विचारला जातो. त्यामध्ये जर आपल्याला विचारलं आयडेंटिफाय द रॅन्डम व्हेरिएबल ॲज आयदर डिस्क्रिएट ऑर कंटिन्युअस इन द फॉलोइंग आणि आपल्याला दिलेलं काय आहे, ॲन इकॉनॉमिस्ट इंटरेस्टेड इन द नंबर ऑफ अनएम्प्लॉयड ग्रॅज्युएट्स इन द टाउन ऑफ पॉप्युलेशन 1 लाख. या ठिकाणी लक्षात घ्या एक्सचं व्हॅल्यू काय असेल. ओके, आपण बघितलं रॅन्डम व्हेरिएबल 2 पद्धतीचे, रॅन्डम व्हेरिएबल 2. पहिला काय असतो डिस्क्रिएट आणि दुसरा काय असतो तर कंटिन्युअस. ओके, आता डिस्क्रिएट आणि कंटिन्युअस मधला तुम्हाला फरक सांगितला. या ठिकाणी पण लक्षात घ्या की आपल्याला नंबर ऑफ पीपल्स, नंबर ऑफ पर्सन्स 1 लाख दिलेले आहेत. आता आपण एक्स म्हणजेच काय तर यक्स आपण कशाला डिनोट करणार या ठिकाणी लेट लिहिणार काय या ठिकाणी लेट यक्स इक्वल टू कुणासाठी नंबर ऑफ अनएम्प्लॉयड ग्रॅज्युएट्स, नंबर ऑफ अनएम्प्लॉय ग्रॅज्युएट्स, अनएम्प्लॉयड ग्रॅज्युएट्स. एक्स कुणासाठी डिनोट केला आपण की नंबर ऑफ अनएम्प्लॉयड ग्रॅज्युएट किती आहेत याच्यासाठी. आता हे पर्सन किती असू शकतात सांगा बरं. कदाचित 1 लाखमध्ये एकही माणूस अनएम्प्लॉयड नसेल, म्हणजे पूर्ण 1 लाख लोकांना या ठिकाणी एम्प्लॉयमेंट असेल, रोजगार असेल. ओके, कदाचित एक्सचं व्हॅल्यू 1 असू शकतं, कदाचित 2 असू शकतं. मग लिहू शकतो देअरफॉर एक्स काय असू शकतो तर एक्स असू शकतो 0 असू शकतो, कदाचित 1 असू शकतो, 2 असू शकतो, 3 असू शकतो. कदाचित असं होईल की पूर्ण 1 लाख लोकांना सुद्धा रोजगार असणार नाही. हे तर लक्षात मला काय सांगायचं आहे, कदाचित असं होईल की 0 लोक बेरोजगार आहेत. ठीक आहे साध्या सोप्या भाषेमध्ये समजून घ्या. काय म्हटलं इथं नंबर ऑफ अनएम्प्लॉयड ग्रॅज्युएट, टोटल किती पर्सन्स, किती पीपल्स असे आहेत की जे ग्रॅज्युएट आहेत मात्र अनएम्प्लॉयड आहेत, त्यांना रोजगार नाही. ओके, तर कदाचित असं होऊ शकतं 1 लाखापैकी सगळ्यांना रोजगार आहे म्हणजे 0 लोक बेरोजगार आहे असं होऊ शकतं. कदाचित एकाला रोजगार नाही असं होऊ शकतं, कदाचित दोघांना नाही असं होऊ शकतं, कदाचित तिघांना, 4, 5, 10, कदाचित 1000 लोकांना रोजगार नाही असं होऊ शकतं, कदाचित असं होऊ शकतं की 1 लाख लोकांना रोजगार नाहीये. म्हणजे इतक्या व्हॅल्यू या ठिकाणी येतील. आता सांगा मग हे एक्स जे काही आहे तर ते मी मोजू शकतो की मोजू शकत नाही, म्हणजेच हे फायनाईट आहे की इनफायनाईट आहे तर हे फायनाईट आहे. ओके, जर 0 लोकांना रोजगार नसेल तर मी ते पण मोजू शकतो, एकाला नसेल ते पण मोजू शकतो, 2, 10, 50, 100, 1000, 10,000 नसेल तरी मोजू शकतो, 1 लाख लोकांना रोजगार नसेल तरी मोजू शकतो. म्हणजे एक्स कसा आहे तर फायनाईट आहे. लिहा मग इथं देअरफॉर एक्स हॅज अ फायनाईट व्हॅल्यूज. एक्स कसा असेल फायनाईट असेल, दॅट्स इट. आता आपल्याला त्यांनी काय म्हटलं होतं रेंज लिहा म्हटलं होतं. ठीक आहे, रेंज तर आपण ऑलरेडी घेतली, फायनाईट व्हॅल्यू आहे. मग आता विचारलं की कोणता टाईप आहे, काय विचारलं की काय, म्हणून या ठिकाणी मी काय म्हणणार देअरफॉर एक्स इज अ कसा आहे डिस्क्रिएट रॅन्डम व्हेरिएबल. दॅट्स इट. एका मार्गाला हा प्रश्न विचारला तर आपण इतकं लिहून घ्यायचं आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्येच जर परत आपल्याला 1 मार्काला प्रश्न विचारला तर अशा पद्धतीचा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा काय म्हटलंय, फॉलोइंग प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ आर व्ही एक्स रॅन्डम व्हेरिएबल ऑफ एक्स, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट एक्स इज पॉझिटिव्ह. बघा या ठिकाणी सरळ सरळ घ्यायचं, प्रोबॅबिलिटी कोणाची घ्यायची आहे, हे प्रोबॅबिलिटी. ओके, प्रोबॅबिलिटी कुणाची, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज पॉझिटिव्ह, एक्स इज पॉझिटिव्ह. मग हे काय असेल तर एक्स पॉझिटिव्ह असताना म्हणजेच प्रोबॅबिलिटी कुणाची बघा. आता इथं एक्स कसा पॉझिटिव्ह सांगा मला, प्रोबॅबिलिटी ऑफ सांगा -3 नाही चालणार, -2 नाही चालणार, -1 नाही चालणार, 0 चालेल का, नाही चालणार. ओके, 0 का नाही चालणार, कारण की 0 पॉझिटिव्ह आहे का नाही,
0 निगेटिव्ह नाही, मात्र पॉझिटिव्ह सुद्धा नाही आणि आपल्याला फक्त पॉझिटिव्ह असण्याची घ्यायची. मग 0 पण चालणार नाही. मग 1 येस बिलकुल चालेल. म्हणजे प्रोबॅबिलिटी x इज इक्वल टू 1 ची चालेल. त्यानंतर प्रोबॅबिलिटी x इज इक्वल टू 2 ची पण चालेल. त्यानंतर प्रोबॅबिलिटी x इज इक्वल टू 3 ची पण चालेल. ठीक आहे. या तिघांची प्रोबॅबिलिटी चालेल आणि मग या तिघांचं मी काय करणार तर ॲडिशन. करा बरं ॲडिशन. 1 साठी किती 0.25 प्लस 2 साठी किती 0.15 प्लस 3 साठी किती 0.1. करा ॲडिशन 25, 40, 50 म्हणजे मला मिळेल या ठिकाणी 0.5. ओके. देअरफॉर प्रोबॅबिलिटी दॅट जो प्रश्न विचारला तो आपण या ठिकाणी लिहून टाकायचा. x इज पॉझिटिव्ह. तर किती आलं? x इज पॉझिटिव्ह इक्वल टू 0.5. दॅट्स इट. 1 मार्काला जरी प्रश्न विचारला तरी आपण सगळ्यात शेवटी रिमार्क देऊन त्याला एक चौकट करायची. ओके. 1 मार्क आपल्याला भेटून जाईल. सेक्शन बी हा पूर्ण 16 मार्कांसाठी असतो आणि प्रत्येक क्वेश्चन हा 2 मार्कसाठी याच्यामध्ये विचारला जातो. बघा 12 पैकी 8 प्रश्न सोडवायचे असतात. त्यामध्ये जर आपल्याला विचारलं फाइंड द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ नंबर ऑफ टेल्स इन सायमल्टेनियस टॉस ऑफ 3 कॉइन्स. आपल्याला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फाइंड करा. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फाइंड करा म्हणजेच आपल्याला या ठिकाणी एक चार्ट बनवायचा आहे. बघा सगळ्यात शेवटी मी चार्ट बनवतो. हे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन इज ॲज फॉलोज. बघा मी या ठिकाणी सगळ्यात शेवटी एक चार्ट बनवणार आहे. तर त्याच्यात काय काय असणार आहे? प्रोबॅबिलिटी x इज इक्वल टू x. आता x च्या किती व्हॅल्यू असतील आणि त्याचं प्रोबॅबिलिटी म्हणजेच या ठिकाणी मी याला काय म्हणणार तर x सुरुवातीला x आणि त्याचं किती प्रोबॅबिलिटी या ठिकाणी मला मिळणार आहे त्या सगळ्या व्हॅल्यू मी घेणार आहे. ओके. पण त्या प्रोबॅबिलिटी कशा आहेत किती आहेत त्या मला माहिती पाहिजे. म्हणजे x चे व्हॅल्यू काय काय येऊ शकतात ते मला माहिती पाहिजे. ठीक आहे. चला बघा मग x काय आहे तर x आहे नंबर ऑफ टेल्स. x काय आहे नंबर ऑफ टेल्स. घ्या मग हेअर लेट x इज अ नंबर ऑफ टेल्स इन किती 3 टॉस ऑफ कॉइन. ठीक आहे. 3 टॉस ऑफ कॉइन किंवा टॉस ऑफ 3 कॉइन्स. ठीक आहे. या पद्धतीने मग सांगा मला की सॅम्पल स्पेस काय मिळेल मला या ठिकाणी. या ठिकाणी मला सॅम्पल स्पेस काय मिळेल. सॅम्पल स्पेस ज्याला आपण यस म्हणतो तर सॅम्पल स्पेस काय मिळेल. 3दा जर मी कॉइन टॉस केला तर कदाचित एच मिळेल, कदाचित टी मिळेल, कदाचित एच मिळेल, कदाचित टी मिळेल. ठीक आहे. कदाचित असं होऊ शकतं आता फक्त जे एच आहे ना पहिला एच त्याच्या जागी टी घ्या. ठीक आहे. म्हणजेच मला मिळेल बघा एच कदाचित मला मिळेल टी, कदाचित मला मिळेल एच, कदाचित मला मिळेल टी. ठीक आहे. ओके. आता बघा या ठिकाणी नंबर ऑफ इयर्स किती मिळाले तर नंबर ऑफ इयर्स मिळाले 8. दॅट्स इट. आता आपल्याला घ्यायचं आहे की नंबर ऑफ टेल्सचं प्रोबॅबिलिटी. मग समजा मी कधी या ठिकाणी म्हटलं काय म्हटलं हेअर x इज इक्वल टू कितीसाठी कदाचित असं होईल की टेल्स एकदा पण मिळणार नाही. कदाचित काय होऊ शकतं टेल्स एकदा पण नाही मिळणार. टेल्स एकदा पण नाही मिळाला 0 वेळेस मिळाला. काय अर्थ झाला टेल एकदा पण नाही मिळाला म्हणजे 0 वेळेस मिळाला. आता टेल 0 वेळेस मिळाला याचं प्रोबॅबिलिटी म्हणजे प्रोबॅबिलिटी x इज इक्वल टू 0. तर बघा बरं टेल्स एकदाही नाही मिळाला 0 वेळेस मिळाला असं एक याच्यात एक पण टेल नाही ना म्हणजे एक इथं आहे प्रत्येक ठिकाणी टेल्स आहे म्हणजे टेल्स फक्त एकच वेळेस असं झालं की मिळाला नाही म्हणजे एक वेळेस कितीपैकी 8 पैकी. दॅट्स इट. प्रोबॅबिलिटी x इज इक्वल टू 0 साठी मिळालं. आता जर मी म्हणणार की x एकदा म्हणजे एक वेळेस टेल मिळेल असं किती वेळेस. ठीक आहे. बघा याच्यात एकदा टेल आहे का नाही. याच्यात एकदा टेल आहे 1. ठीक आहे. 1 याच्यात एकदा टेल आहे 2. याच्यात एकदा आहे का याच्यात एकदा आहे 3. याच्यात नाही. ठीक आहे. म्हणजेच असं किती वेळेस मिळालं बघा या ठिकाणी 3 वेळेस मिळालं. देअरफॉर प्रोबॅबिलिटी x इज इक्वल टू 1 तर हे मला मिळालं 3. कितीपैकी 8 पैकी. दॅट्स इट. आता मी या ठिकाणी म्हणणार x व्हॅल्यू 2 म्हणजेच प्रोबॅबिलिटी x इज इक्वल टू 2. टेल 2 वेळेस मिळाला पाहिजे. टेल 2 वेळेस मिळेल याचा प्रोबॅबिलिटी बघा. दोनदा इथं आहे बघा 2दा. 1 त्यानंतर 2 आणि 3. ठीक आहे. म्हणजे याच्यात अशा 3 केस आहेत की ज्या ठिकाणी टेल 2दा मिळतो आहे. म्हणजेच किती मिळेल मला 3. ओके. किती 3 कितीपैकी 8 पैकी म्हणजेच 3/8. दॅट्स इट. ओके. चला त्यानंतर काय तर
टेल 3दा मिळेल असं किती वेळेस होईल? टेल 3दा मिळाला पाहिजे. दॅट इज x इक्वल टू 3. बघा बरं 3दा पण टेल मिळाला. 1 अजून आहे का कुठं? नाही, कुठंच नाही. म्हणजे असं एकदाच झालं. दॅट इज 1/8 झालं. ओके. मग हेच व्हॅल्यू जे आपण कॅल्क्युलेट केलं ते आपण फक्त चार्टमध्ये लिहायचं आहे. दॅट्स इट. एक्सच्या व्हॅल्यू किती? तर एक्सच्या व्हॅल्यू 0. ठीक आहे. एक्सच्या व्हॅल्यू किती? तर एक्सची व्हॅल्यू 1. एक्सच्या व्हॅल्यू किती? तर 2 आणि 3. मग त्याचं प्रोबॅबिलिटी सांगा. 0 साठी 1/8, 1 साठी 3/8, 2 साठी 3/8 आणि 3 साठी 1/8. ठीक आहे. बघा आता जो काही चार्ट काढला तर तो आपला चार्ट बरोबर आहे का चुकीचा आहे हे चेक करण्यासाठी काय करायचं? सगळं प्रोबॅबिलिटीचे ॲडिशन करून बघायची. ठीक आहे. करा सगळ्यांचे ॲडिशन 1/8, 3/8, 3/8, 1/8 ह्या सगळ्यांचे ॲडिशन. तर सगळ्यांचे ॲडिशन येईल बघा 8/8 आणि ही जर ॲडिशन 1 आली. ओके. म्हणजे सगळ्या प्रोबॅबिलिटीचं ॲडिशन जर 1 आली तर असं समजून घ्यायचं की आपलं उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे. इन अ मीटिंग 70% ऑफ मेंबर फेवर 30% अपोज सर्टन प्रपोजल. A member is selected at random and we take x equal to 0 if he oppose and x equal to 1 if he is favor. Find e of x and the variance of x. मग लक्षात घ्या कधी पण अशा टाईपचा प्रश्न आला की सरळ सरळ आपण सुरुवातीला एक चार्ट काढून घ्यायचा. सरळ सरळ चार्ट काढायचा. बरोबर घ्या. हिअर बाय गिवन इन्फॉर्मेशन ओके. जी इन्फॉर्मेशन दिली त्याच्यावरून सरळ सरळ चार्ट घ्यायचा. चार्ट कसा घ्यायचा? तर एका ठिकाणी x असेल आणि एका ठिकाणी त्याचं प्रोबॅबिलिटी ऑफ x असेल. बघा x काय काय दिला? x इक्वल टू 0 आणि x इक्वल टू 1. x इक्वल टू 0, x इक्वल टू 1. दॅट्स इट. ठीक आहे. त्यानंतर आता जर 0 असेल तर 0 म्हणजे काय? अपोजसाठी. मग अपोजसाठी काय आहे? अपोजसाठी 30%. ठीक आहे. म्हणजे 0च्या ठिकाणी मी घेणार 30%. 0च्या ठिकाणी किती घेणार? 30%. दॅट्स इट. त्यानंतर 1 साठी किती आहे? x इक्वल टू 1. 1 म्हणजेच काय? फेवरसाठी किती दिलाय मीटिंगमध्ये 70%. ठीक आहे. म्हणजे ज्या ठिकाणी 1च्या जागी असणार आपलं 70%. दॅट्स इट. आपला चार्ट बनला. ओके. याच्यावरूनच सगळं कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा MCQचं लेक्चर मी अपलोड केलेलं आहे. त्या MCQ मध्ये तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे की फक्त चार्टच का घ्यायचा. ओके. तर या ठिकाणी जर तुम्ही बघसाल की चार्ट घेतला आपण दॅट्स इट. आता मला कॅल्क्युलेट काय करायचं आहे? ई ऑफ एक्स. मला कॅल्क्युलेट काय करायचं? ई ऑफ एक्स. आता ई ऑफ एक्स साठी काय फॉर्म्युला आहे? तर समेशन ऑफ एक्स आय पी आय. एक्स आय इंटू पी आय. म्हणजे ह्या एक्सचा आणि पीचा या ठिकाणी आपल्याला मल्टिप्लाय करायचा आहे. हा एक्स म्हणजेच काय आपला एक्स आहे. ओके. हा आपला एक्स आहे. दोघांचा मी करणार या ठिकाणी मल्टिप्लाय. ठीक आहे. दुसरा कलर नाही घेतो. जर मी या ठिकाणी मल्टिप्लाय करणार एक्स आय इंटू पी आय तर करा बरं एक्स आय इंटू पी आय. एक्स आय इंटू पी आय म्हणजे 0 ने मल्टिप्लाय करा 0, 1 ने मल्टिप्लाय करा 70% आहे तेच. दॅट्स इट. ठीक आहे. आता याचं मी या ठिकाणी करणार आहे समेशन. काय करणार? समेशन करा बरं. 70% झालं. किती झालं? 70%. ठीक आहे. वाटलं त्या 70%ला आपण पर्सेंटेज उडवून सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. बघा दुसरं घ्यायचंय मला एक्स आय स्क्वेअर इंटू पी आय. आता एक्स आय स्क्वेअर म्हणजे 0 इंटू 0चा स्क्वेअर. 0 इंटू 0 म्हणजे 0चा स्क्वेअर इंटू 30 हे मला 0 मिळणार. इथं हे परत मला मिळणार 70%. याचं जर समेशन करणार तर 70%. ठीक आहे. चला घ्या. हे ई ऑफ एक्स. ई ऑफ एक्सचा काय फॉर्म्युला आहे? समेशन ऑफ एक्स आय इंटू पी आय. बघा बरं किती आलं समेशन ऑफ एक्स आय इंटू पी आय? तर ते आलं आपलं 70%. म्हणजेच किती आलं? 70 इंटू आता पर्सेंट आहे. मग पर्सेंटला कसं कॅल्क्युलेट करतो आपण? तर पर्सेंट उडवण्यासाठी त्याला डिवाइड करतो 100 ने. दॅट्स इट. चला 0 काढला. हे मला मिळालं या ठिकाणी 0.7. तर ई ऑफ एक्स काय मिळाला या ठिकाणी? ई ऑफ एक्स मिळाला 0.7. दॅट्स इट. क्लिअर सगळ्यांना? ओके. चला आता आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे व्हेरियन्स. काय कॅल्क्युलेट करायचं अजून? व्हेरियन्स. तर व्हेरियन्ससाठी काय फॉर्म्युला? व्हेरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू ई ऑफ एक्सचा स्क्वेअर मायनस ई ऑफ एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके. आता या ठिकाणी ई ऑफ एक्सचा स्क्वेअर माहिती का आपल्याला? तर ई ऑफ एक्सचा स्क्वेअर म्हणजेच काय असतो? ई ऑफ एक्सचा स्क्वेअर म्हणजेच काय असतो? जो एक्स आय स्क्वेअर इंटू पी आय आहे तोच. दॅट्स इट. म्हणजे या ठिकाणी काय मिळेल आपल्याला? तर ते मिळेल 70% मायनस ई ऑफ एक्स आपण कॅल्क्युलेट केला होता 0.7 त्याचा स्क्वेअर. ठीक आहे. चला 70% उडवा आहे म्हणजे 70/100 मायनस हा किती झाला? 0.49. करा बरं 0 जर काटला तर 7 बाय म्हणजे 0.7 मायनस हा करसाल तर मिळेल बघा 0.21. हा मिळाला आपल्याला व्हेरियन्स ऑफ एक्स. दॅट्स इट. जे या ठिकाणी उत्तर आलं ते लिहून घ्या. देअरफॉर ई ऑफ एक्स इज इक्वल टू 0.7 अँड व्हेरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू 0.49. दॅट्स इट. क्लिअर सगळ्यांना? ओके. याला चार्ट घेऊन घ्या.
सेक्शन सी मध्ये आपल्याला 12 पैकी 8 प्रश्न सोडवायचे असतात. 24 मार्कांना हा प्रश्न असतो, म्हणजेच एक प्रश्न असतो त्या ठिकाणी 3 मार्कांना. बघा, जर आपल्याला म्हटलं फाइंड एक्सपेक्टेड व्हॅल्यू अँड व्हेरियन्स ऑफ एक्स. मी जसं तुम्हाला मागच्या गणितात सांगितलं, की सुरुवातीला सरळ चार्ट काढून घ्यायचा. बघा, चार्ट घेतला, हा सुरुवातीचा जो एक्स आहे, तर तो एक्स आपल्यासाठी काय असतो, तर आपण त्याला म्हणत असतो एक्स आहे. मग हा झाला एक्स आहे आणि हा झाला प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स आहे. दॅट्स इट. ओके. आता काय करणार, तर सुरुवातीला करा या ठिकाणी एक्स आय इंटू पी आय. मल्टिप्लाय करा. -0.2 ने जर मल्टिप्लाय करणार तर हे मिळणार मला या ठिकाणी -0.4. -1 ने मल्टिप्लाय करणार -0.3. 0 ने मल्टिप्लाय करा 0. 1 ने मल्टिप्लाय करा 0.15. 2 ने मल्टिप्लाय करा 0.25 दुने 50 0.5. दॅट्स इट. ओके. आता नंतर आपण परत करणार या ठिकाणी एक्स आय स्क्वेअर इंटू पी आय. कारण आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे बघा, एक्सपेक्टेड व्हॅल्यू म्हणजे ई ऑफ एक्स तर काढायचंच आहे, पण व्हेरियन्स पण काढायचं ना. मग व्हेरियन्ससाठी आपल्याला हा एक्स आय स्क्वेअर गरजेचा आहे. बघा बरं, एक्स आय स्क्वेअर म्हणजे या -2 चा स्क्वेअर इंटू पी आय, दॅट इज प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स आय. ठीक आहे. चला कॅल्क्युलेट करा याला. -2 ने चा स्क्वेअरने जर मल्टिप्लाय कराल तर हे मला मिळेल या ठिकाणी 0.8. 0.3 ला मल्टिप्लाय करा. बघा, याचा स्क्वेअर करण्यापेक्षा डायरेक्ट याने जरी याला मल्टिप्लाय केलं तरी सुद्धा येतं बरं का. पण तुम्हाला हा मल्टिप्लाय कुणाच करायचा आहे, लक्षात काय घेणार, तर एक्सचा स्क्वेअर इंटू प्रोबॅबिलिटी, एक्सचा स्क्वेअर इंटू प्रोबॅबिलिटी. दॅट्स इट. ठीक आहे. मग तुम्ही ऑलरेडी इथं एक्स आय पी आय काढलेला आहे ना, मग त्या एक्सला परत एक्सने मल्टिप्लाय करा, म्हणजेच हे एक्सचा स्क्वेअर भेटेल आणि ऑलरेडी पी आय तर आहेच त्याच्यामध्ये. ठीक आहे. म्हणजे 2 ने जर मल्टिप्लाय केलं तर हे मला मिळालं 0.8. 1 ने मल्टिप्लाय करा. 1 ने मल्टिप्लाय कराल तर हा निगेटिव्ह कॅन्सल होईल 0.3. 0 मल्टिप्लाय केलं 0च. 1 ने मल्टिप्लाय करा 0.15. 2 ने मल्टिप्लाय करा 50 दुने 100 म्हणजे हा 1.00 मिळेल. दॅट इज 1. दॅट्स इट. ठीक आहे. चला, आपल्याला या ठिकाणी काय घ्यायचं आहे, हेअर ई ऑफ एक्स. ई ऑफ एक्स मग ई ऑफ एक्स म्हणजेच काय, तर समेशन ऑफ एक्स आय इंटू पी आय. आता बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं, चार्ट बनवा आणि हे सगळं समेशन जर तुम्ही या ठिकाणी जरी लिहिणार तरी चालतंय, पण हा प्रश्न 3 मार्काला विचारला. मग आपण काय करू, थोडंसं मोठं पण वाटलं पाहिजे ना, एक्झामिनरला सुद्धा मार्क देताना थोडंसं बरं वाटलं पाहिजे, अरे मेहनत केली बा विद्यार्थ्याने. मग हा एक्स आय पी आय जो कॅल्क्युलेट केलाय ना, तो सगळा लिहा या ठिकाणी. काय येतो, -0.4 प्लस -0.3 प्लस 0 प्लस 0.15 प्लस 0.50. दॅट्स इट. चला करा बरं कॅल्क्युलेट, की झाले हे झाले 40 आणि 30 70 आणि हे झाले 65. म्हणजे हे आपल्याला किती मिळेल, 70 - 65 करणार तर 0.05 ते निगेटिव्ह मिळेल -0.05. हा काय मिळाला आपल्याला, ई ऑफ एक्स म्हणजेच एक्सपेक्टेड व्हॅल्यू. दॅट्स इट. आता नंतर आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं, व्हेरियन्स. ठीक आहे. चला घ्या हे व्हेरियन्स ऑफ एक्स. तर व्हेरियन्स ऑफ एक्स साठी काय फॉर्म्युला, ई ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ई ऑफ एक्स जो काढला त्याचा स्क्वेअर. ठीक आहे. चला, आता ई ऑफ एक्स स्क्वेअर मी पूर्ण काही याच्यातच नाही लिहित बसत. हं, सुरुवातीला ई ऑफ एक्सचा स्क्वेअर कॅल्क्युलेट करून घेतो. हे ई ऑफ एक्सचा स्क्वेअर. तर ह्या सगळ्या समेशन ऑफ कुणाची, एक्स आय स्क्वेअर इंटू पी आय याची समेशन करणार. सांगा बरं काय, 0.8, 0.3, 0, 0.15 प्लस 1 करा सगळ्यांचं समेशन. तर समेशन किती मिळेल या ठिकाणी सांगा. समेशन मिळालं बघा 80, 110, 125. म्हणजे 1.25 आणि 1 तर हे मिळेल 2.25. दॅट्स इट. चला, ह्या व्हॅल्यू सगळ्या सबस्टिट्यूट करा. बघा बरं, ई ऑफ एक्स स्क्वेअर 2.25 मायनस हा किती मिळाला, हा -0.05 ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणजेच मला या ठिकाणी व्हेरियन्स मिळेल. व्हेरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू 2.25 2.25 मायनस याचा जर स्क्वेअर कराल तर स्क्वेअर किती मिळेल, 0.4 च्या नंतर पॉईंट ना, म्हणजे 0 0 आणि 5चा स्क्वेअर 25. ठीक आहे. मायनस करायला तर हे मिळेल आपल्याला 2.25 मधून 0.025 जर गेला तर हे मिळेल आपल्याला 24.75. ठीक आहे. दॅट्स इट. हा मिळाला आपल्याला व्हेरियन्स. आता जो प्रश्न विचारला, आता आपण उत्तर तर बरोबर काढलं, पण आपण लिहिणार कसं हे इथं सोडणार का नाही, सगळ्यात शेवटी रिमार्क देणार. सगळ्यात शेवटी काय देणार, रिमार्क द्या. मग देअरफॉर जो प्रश्न विचारला होता तो काय विचारला, तर प्रश्नामध्ये म्हटलं एक्सपेक्टेड व्हॅल्यू द्या. मग या ठिकाणी देअरफॉर एक्सपेक्टेड व्हॅल्यू एक्सपेक्टेड व्हॅल्यू इक्वल टू किती आली, -0.05 अँड नंतर काय विचारलं, व्हेरियन्स ऑफ एक्स म्हटलं त्यांनी. आपण पण तेच लिहा, व्हेरियन्स ऑफ एक्स किती आली, ती आली आपली 2.2475. दॅट्स इट. क्लिअर सगळ्यांना. ओके. याला कंप्लीट बॉक्स करा, थोडंसं व्यवस्थित वाटेल. ओके. आणि हे पट्टीने काढा बरं का, म्हणजे व्यवस्थित एक्झामिनर त्या ठिकाणी आपल्याला 3 मार्क देईल. हा प्रश्न 3 मार्कांना विचारला जातो. सगळ्यात शेवटी याला अशा छान छान चौकटी काढून द्या. ओके. जे काय उत्तर आलं त्याला. फाइंड द मीन नंबर ऑफ हेड्स इन 3 टॉस ऑफ फेअर कॉइन.
बघा लक्षात घ्या, जर तुम्हाला आठवत असेल तर आपण याच्या आधी एक प्रश्न सोडवला होता. त्या ठिकाणी आपण काय म्हटलं होतं, 3 कॉइन टॉस केले आणि नंबर ऑफ टेल असण्याचा आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशनचा चार्ट काढला होता. ठीक आहे. आता आपल्याला या ठिकाणी तसा चार्ट काढायचा आहे. मात्र त्या चार्टच्या समोर जाऊन आपल्याला त्याचं मीन व्हॅल्यू काढायचं आहे. काय काढायचं? मीन. मीन म्हणजेच काय? एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि जे की आपण आतापर्यंत काढलेलं आहे. बघा लक्षात घ्या, त्याच्यासाठी आपण तर सगळ्यात सुरुवातीला चार्ट बनवून घेऊ. ठीक आहे. कारण मी तुम्हाला काय सांगितलं, की प्रोबॅबिलिटीचा प्रश्न आला की तुम्ही चार्टमध्येच सोडवा. एकदम सोपं जातं. ओके. चला, जर मी या ठिकाणी चार्ट बनवणार तर चार्टमध्ये मला काय पाहिजे असतं? मला सगळ्यात सुरुवातीला पाहिजे असतं या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू. कुणाची व्हॅल्यू? एक्सची. मग एक्सच्या व्हॅल्यू काय मिळू शकतात? नंतर मी घेणार त्याचा प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स. ओके. ज्याला की आपण काय म्हणतो? एक्स आहे. प्रोबॅबिलिटी एक्स आहे. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटी आपण या ठिकाणी करतो मल्टिप्लिकेशन एक्स आय इंटू पी आयचं. दॅट्स इट. आता एक्स काय काय असेल ते आपल्याला आधी कळालं पाहिजे. मग ते कसं लक्षात येणार? बघा, लेट एक्स इज नंबर ऑफ हेड्स. नंबर ऑफ हेड्स कुणामध्ये? इन 3 टॉस ऑफ फेअर कॉइन. नंबर ऑफ हेड्स इन 3 टॉस ऑफ अ फेअर कॉइन. मग जसं मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं, कदाचित असं होऊ शकतं. कदाचित काय होणार या ठिकाणी, की तुम्ही टॉस केला तर एक सुद्धा हेड येणार नाही, म्हणजे 0 टाइम्स हेड मिळेल. कदाचित कॉइन टॉस केल्यानंतर एकदाच हेड मिळेल. कदाचित असं होऊ शकतं की दोनदा हेड मिळेल. कदाचित तीनदा पण हेडच मिळेल, असं होऊ शकतं. ओके. ह्या व्हॅल्यू या ठिकाणी येऊ शकतात. मग काय घेणार? तर घ्या लेट जे काही एक्स घेतला तुम्ही. ओके. तर एक्सचं व्हॅल्यू किती असताना फॉर एक्स इज इक्वल टू 1, तर त्याचं प्रोबॅबिलिटी एक्स इज इक्वल टू 1 असताना किती मिळेल? मग हे किती मिळेल? तर एक्स 0 घ्यायचा सुरुवातीला आपल्याला. एक्स किती घ्यायचा सुरुवातीला? 0. तर एक्स जर मी 0 घेतला तर असं किती वेळेस होईल? तर असं एक वेळेस होईल. ठीक आहे. 1/8 कसं आलं हे जर लक्षात नसन आलं, ठीक आहे, तर या ठिकाणी आपण सॅम्पल स्पेस घेऊयात. बघा सॅम्पल स्पेस काय सांगितलं तुम्हाला मी? एच एच एच, एच एच टी, एच टी एच, एच टी टी. ठीक आहे. आता दुसऱ्या वेळेस काय करा म्हणलं? फक्त एचच्या जागी टी टाका. दॅट इज टी एच एच, टी एच टी, टी टी एच, टी टी टी. ओके. दॅट्स इट. म्हणजेच या ठिकाणी मला नंबर ऑफ यस किती मिळाले? तर हे मिळाले बघा, 8 मिळाले. किती मिळाले? 8. दॅट्स इट. आता आपण काय करणार? तर प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी कशाचं? एक्स 0 असण्याचं. एक्स 0 असण्याचं म्हणजे काय? की मला हेड एकदा पण नाही मिळाला. असं एकच वेळेस होऊ शकतं. ओके. म्हणजेच काय आलं? 1. कितीपैकी? 8 पैकी. ओके. आता जर मी म्हटलं, की हेड एकदा मिळाला पाहिजे, म्हणजे एक्सचं व्हॅल्यू 1 असताना. एक्सचं व्हॅल्यू 1 असताना बघा बरं, हेड एकच वेळेस मिळेल. एकच वेळेस. असं कुठं आहे? 1, त्यानंतर 2 आणि 3. असं 3दा आहे. असं 3 वेळेस आहे, की हेड मला एकदाच मिळालं. ओके. म्हणजेच या ठिकाणी मी काय म्हणणार? प्रोबॅबिलिटी एक्स इज इक्वल टू 1 असताना हा 0 आहे आपला. किती? 3 वेळेस मिळालं 8 पैकी. दॅट्स इट. नंतर फॉर एक्स इज इक्वल टू 2. एक्सचं किंमत 2 असताना. ओके. म्हणजेच काय? की 2 वेळेस हेड मिळेल. असं किती वेळेस होऊ शकतं? 2 वेळेस हेड मिळेल असं. या ठिकाणी मिळालं बघा. दोनदा हेड मिळाला, दोनदा हेड मिळाला आणि दोनदा हेड मिळाला. असं किती वेळेस? असं 3 वेळेस झालं. ठीक आहे. म्हणजे त्याचं प्रोबॅबिलिटी काय आलं? 3/8. आणि सगळ्यात शेवटी एक्स इज इक्वल टू 3. एक्स इज इक्वल टू 3. म्हणजेच प्रोबॅबिलिटी एक्स इज इक्वल टू 3. तर 3दा पण हेड मिळाला, 3दा पण हेड मिळाला, असं एकच वेळेस होणार. ओके. म्हणजे प्रोबॅबिलिटी काय आला त्याचं? 1/8. आता ज्या व्हॅल्यू घेतल्या ना त्याच चार्टमध्ये लिहा. ठीक आहे. बघा 0 असताना, एक्सचं व्हॅल्यू 0 असताना प्रोबॅबिलिटी किती आहे? 1/8. एक्सचं व्हॅल्यू 1 असताना प्रोबॅबिलिटी किती आहे? 3/8. एक्सचं व्हॅल्यू 2 असताना प्रोबॅबिलिटी किती आहे? 3/8. आणि एक्सचं व्हॅल्यू 3 असताना प्रोबॅबिलिटी किती आहे? 1/8. ठीक आहे. आणि मी तुम्हाला त्याच ठिकाणी काय सांगितलं होतं, की हे माझं बरोबर आलं का चुकीचं आलं? कसं चेक करणार? सगळ्यांची ॲडिशन करा. करा बरं ॲडिशन. 1/8, 3/8, 3/8, 1/8, 8/8 मिळेल. किती मिळेल? 8/8 म्हणजेच 1. दॅट्स इट. क्लिअर सगळ्यांना? ओके. चला. आता मला फक्त मीन काढायचं आहे. मीन म्हणजेच एक्स्पेक्टेड व्हॅल्यू. मीन म्हणजेच काय? एक्स्पेक्टेड व्हॅल्यू. तर हेअर मीन दॅट इज एक्स्पेक्टेड व्हॅल्यू. काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे? समेशन ऑफ एक्स-आय इंटू पी-आय. एक्स-आय इंटू पी-आय. आलेलं आहे आपल्याकडे एक्स-आय इंटू पी-आय. करा मल्टिप्लाय. 0 मल्टिप्लाय केलं, 1 ने मल्टिप्लाय केलं 3/8, 2 ने मल्टिप्लाय केलं 2 3 6, 3 ने मल्टिप्लाय केलं दॅट इज 3/8. करा. व्हॅल्यू पुट करा. 0 प्लस 3/8 प्लस 6/8 प्लस 3/8. 0 सोडून द्या. बेस सेम आहे सगळ्यांचा. वरच्याचं ॲडिशन करा. 3 6 3 हे झालं 12. 12/8 जर कराल तर 1.5 देअरफॉर मीन जे विचारलं होतं तेच इक्वल टू किती मिळालं? 12ला 8 ने भाग द्या. दॅट इज 1.5. दॅट्स इट. क्लिअर सगळ्यांना?
अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला 3 मार्क देऊन जाणार. मीन नंबर ऑफ हिट्स देअरफॉर मीन 1.5. बघा सेक्शन डी असतो आपला 4 मार्कांचा. म्हणजे एक प्रश्न त्या ठिकाणी 4 मार्कांना विचारला जात असतो. ठीक आहे. आपल्याला 8 प्रश्न दिले जातात. 8 पैकी 5 प्रश्न या ठिकाणी आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात. बघा जर आपल्याला म्हटलं फाइंड के इफ द फॉलोइंग नंबर रिप्रेझेंट पीडीएफ प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन ओके ऑफ RVX. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू दिलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करायचं आहे 1/4 पासून ते 1/2 पर्यंतचा आणि अजून एक फाइंड करायचं आहे प्रोबॅबिलिटी लेस दॅन 1/2. ठीक आहे. आता बघा हे जे काही दिलेलं आहे तर लेस दॅन असे या ठिकाणी सिम्बॉल वापरलेत. या ठिकाणी काय वापरले सिम्बॉल. मग हे सिम्बॉल वापरले म्हणजे सरळ सरळ गोष्ट काय लक्षात घ्यायची की हे जे काही रॅन्डम व्हेरिएबल दिलेले आहेत तर हे डिस्क्रिएट टाईपचे आहे की कंटिन्युअस टाईपचे आहे. डिस्क्रिएट आहे की कंटिन्युअस. तर डिस्क्रिएट तर नाहीये ओके कारण लेस दॅन ग्रेटर दॅन हे सिम्बॉल आलेत आणि तुम्हाला कन्सेप्टमध्ये पण सांगितलं की कंटिन्युअस कशा असतील तर इनफायनाईट व्हॅल्यू नाही या ठिकाणी 1/4 पासून ते 1/2 पर्यंत जितक्या काही व्हॅल्यू असतील म्हणजेच मला कंटिन्युअस वापरायचं आहे. आता मी हे तुम्हाला का सांगतोय कंटिन्युअस की डिस्क्रिएट तर मला लक्षात येतं की जर कंटिन्युअस वापरायचं तर मला इंटिग्रेशन घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल इंटिग्रेशन घ्यायची. ठीक आहे. आता बघूयात याला सॉल्व्ह कसं करायचं. बघा या ठिकाणी जे इन्फॉर्मेशन दिलं ते लिहून घ्या. काय दिलंय हेअर एफ ऑफ एक्स इक्वल टू के एक्स 1 मायनस एक्स रिप्रेझेंट हे काय करत आहे रिप्रेझेंट करतो आहे कुणाला पीडीएफ ऑफ रॅन्डम व्हेरिएबल ऑफ एक्स. दॅट्स इट. आता हे जर या ठिकाणी पीडीएफ असेल तर मग मी या ठिकाणी म्हणू शकतो काय म्हणू शकतो देअरफॉर इंटिग्रेशन कुठून तर लोअर व्हॅल्यू पासून ते अप्पर व्हॅल्यू पर्यंत म्हणजेच 0 to 1 कुणाचं एफ ऑफ एक्स इक्वल टू 1. येतं लक्षात. हे पीडीएफ आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन आहे त्यामुळे सगळे प्रोबॅबिलिटी समेशन किती असणार 1 असणार आणि त्यानंतर दिलेलं कुणासाठी आहे तर ह्या एफ ऑफ एक्स फंक्शन साठी. क्लिअर सगळ्यांना. आणि मी तुम्हाला कन्सेप्ट सांगताना काय सांगितलं होतं की हे कोणत्या टाईपचं आहे म्हणलं होतं कंटिन्युअस. मग कंटिन्युअस आहे तर कंटिन्युअस साठी आपण इंटिग्रेशन घेणार. दॅट्स इट. चला व्हॅल्यू पुट करा. एफ ऑफ एक्सचं व्हॅल्यू काय आहे या ठिकाणी के इंटू एक्स 1 मायनस एक्स इक्वल टू 1 त्याचं इंटिग्रेशन 0 पासून ते 1 पर्यंत. ठीक आहे. आता इंटिग्रेशन बघा हा के कॉन्स्टंट आहे के घेतला बाहेर मग मी 0 to 1 एक्स ने मल्टिप्लाय करा एक्स मायनस एक्सचा स्क्वेअर इज इक्वल टू 1. हा के कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. चला आता याचं इंटिग्रेशन घेऊ विथ रिस्पेक्ट टू एक्स. इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू कुणाला एक्सला. बघा बरं एक्सचं जर इंटिग्रेशन घेणार तर एक्सचं इंटिग्रेशन काय मिळेल मला एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 2 मायनस एक्स स्क्वेअरचं एक्स क्यूब डिवाइड बाय 3 आणि लिमिट 0 पासून ते 1 पर्यंत इक्वल टू 1. हा के ॲज इट इज डिवाइड बाय 2 मायनस डिवाइड बाय 3 ॲज इट इज इक्वल टू 1. ठीक आहे. आता काय करणार इंटिग्रेशन झालं. आता लिमिट पुट करा. एकदा 1 एकदा 0 1चा स्क्वेअर मायनस 0चा स्क्वेअर 1चा क्यूब मायनस 0चा क्यूब. तर काय मिळालं मला हे मिळालं के ब्रॅकेटमध्ये 1 स्क्वेअर मायनस 0 स्क्वेअर बाय 2 हे मिळालं 1/2 मायनस 1 क्यूब बाय 0 क्यूब बाय 3 म्हणजेच हे मिळालं 1/3 इक्वल टू 1. क्लिअर सगळ्यांना. म्हणजेच हे मला या ठिकाणी मिळालं बघा के इक्वल टू 1 करा 1/2 मायनस 1/3 तर हे किती मिळेल 3 2 जा 6 क्रॉस मल्टिप्लाय 3 मायनस 2 म्हणजेच मला या ठिकाणी मिळालं बघा के इज इक्वल टू हा 6 पलीकडे जाऊन झाला मल्टिप्लाय आणि हा 3 मायनस 2 हा झाला डिवाइड म्हणजेच 1. दॅट इज के इज इक्वल टू 6 हे व्हॅल्यू या ठिकाणी मला मिळालेलं आहे. दॅट्स इट. बघा केचं व्हॅल्यू मिळालं. आता बाकीची किमती आपण काढूयात. ओके चला बघा या ठिकाणी हेअर फाइंड काय करायचं आहे टू फाइंड प्रोबॅबिलिटी कुठून 1/4 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन 1/2. काय फॉर्म्युला इंटिग्रेशन कुठून लोअर लिमिट पासून ते अप्पर लिमिट पर्यंत एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. दॅट्स इट. ओके चला हा 1/4 ॲज इट इज 1/2 ॲज इट इज एफ ऑफ एक्स काय दिलेला आपल्याला के एक्स ब्रॅकेटमध्ये 1 मायनस एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके म्हणजेच मला या ठिकाणी मिळेल बघा प्रोबॅबिलिटी 1/4 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन 1/2 इक्वल टू के च्या जागी 6 पुट करा. ओके आणि इंटिग्रेशनचं डायरेक्ट घेतलं तरी चालेल फक्त कुठून 1/4 पासून ते 1/2 पर्यंत. ओके चला
घ्या बरं या ठिकाणी इंटिग्रेशन घ्या. एक्स इंटू 1 हा झाला एक्स आणि त्याचं इंटिग्रेशन काय असेल एक्स स्क्वेअर बाय 2 मायनस हा एक्स इंटू एक्स हा झाला एक्सचा स्क्वेअर. या ठिकाणी पण घेतलेलं होतं ना आपण. ओके, फक्त लिमिट वेगळ्या पुट करायच्या होत्या. तेच उत्तर येणार आहे आपलं, फक्त लिमिट वेगळ्या असतील. समोर काय येणार एक्स इंटू एक्स एक्सचा स्क्वेअर आणि एक्सचा स्क्वेअरचा जर इंटिग्रेशन घेणार तर तुम्हाला मिळेल एक्स क्यूब डिवाइड बाय 3. ठीक आहे, चला या ठिकाणी आपल्याला मिळाला हा 6 ॲज इट इज डिवाइड बाय 2 मायनस डिवाइड बाय 3. एकदा काय पुट करणार तर अप्पर लिमिट आणि एकदा पुट करणार लोअर लिमिट. अप्पर लिमिट काय 1/2 चा स्क्वेअर 1/2 चा स्क्वेअर मायनस 1/4 चा स्क्वेअर. दॅट्स इट. समोर 1/2 चा क्यूब मायनस 1/4 चा क्यूब. ठीक आहे, म्हणजेच काय मिळेल हे या ठिकाणी सांगा मला. हा आपला 6 ॲज इट इज, हा 2 मायनस हा 3. करा बरं 1/2 चा स्क्वेअर म्हणजेच हे मिळालं बघा 1/4 मायनस 1/4 चा स्क्वेअर 1/16 1/2 चा क्यूब 1/8 मायनस 1/4 चा क्यूब हे मिळेल 1/4 चा क्यूब 64. ओके, चला हे काय मिळालं हा आपला 6 ॲज इट इज ब्रॅकेटमध्ये हा 2 मायनस हा 3. हा 1/4 मायनस 1/16 हे जर करसाल तर किती मिळेल आपल्याला हे 4 मायनस 1 म्हणजे हे मिळेल आपल्याला 3/16 आणि हे जर करसाल तर हे किती मिळेल हे मिळेल 7/64 7/64. म्हणजेच मला या ठिकाणी कोणत्या व्हॅल्यू प्रोबॅबिलिटी ही किती मिळेल थोडंसं मी पलीकडे लिहितो हां. सांगा कॅल्क्युलेशन्स करायचे तर काय मिळेल आपल्याला समोर हा 6 ॲज इट इज ब्रॅकेटमध्ये हा काय मिळाला हा मिळाला 3/32 हा मिळाला 3/32 मायनस हा काय मिळाला 7/192 7/192 म्हणजे 32 सक बरोबर. म्हणजे याला 6 ने मल्टिप्लाय करा याला 6 ने मल्टिप्लाय करा तर हे मिळेल मला 6 हे 192 आणि हे 3 सक 18 18 मायनस 7 11 11 ठीक आहे 6 ने जर डिवाइड कराल तर हे मला मिळेल 11/32. दॅट्स इट 11/32. ठीक आहे, याचे कॅल्क्युलेशन्स करा. कॅल्क्युलेशन कशी केलं लक्षात आलं आपल्याला एलसीएम घ्यायचा होता यांचा. ठीक आहे, तर एलसीएम काय घेतला 192 म्हणजेच या 3 ला 6 ने आणि 32 ला 6 ने मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे, त्यावेळेस तो 192 बेस सेम होईल ना. ओके, म्हणजे वरती काय झालं 3 सक 18 18 मायनस 7 आता बेस सेम आहे म्हणजे डायरेक्ट सबट्रॅक्शन करू शकता. तर वरती आला 18 मायनस 7 11 आणि खाली 192 ॲज इट इज या 6 आणि 192 ला भाग द्या खाली तुमचं 32 उरेल. ठीक आहे, म्हणजे हे प्रोबॅबिलिटी कोणाचं मिळालं हे प्रोबॅबिलिटी मिळालं बघा याचा. आता दुसरं घ्यायचं तुम्हाला प्रोबॅबिलिटी लेस दॅन 1/2. प्रोबॅबिलिटी कोणाच घ्यायचं आहे तर प्रोबॅबिलिटी घ्यायचं आहे एक्स इज लेस दॅन 1/2. आता एक्स इज लेस दॅन 1/2 कसं मिळेल तर सर मग या ठिकाणी आम्हाला लेस दॅन 1/2 म्हणजेच अप्पर लिमिट तर माहिती आहे मग लोअर लिमिट माहिती आहे का नाही. मग लोअर लिमिट कशी घ्यायची तर लक्षात घ्या कशी घ्यायची. हेअर टू फाइंड काय फाइंड करायचं आहे प्रोबॅबिलिटी एक्स इज लेस दॅन 1/2 तर मी घेणार हेअर प्रोबॅबिलिटी एक्स इज लेस दॅन 1/2. एक्स कसा आहे 1/2 पेक्षा छोटा एक्स कसा आहे 1/2 पेक्षा छोटा 1/2 पेक्षा छोटा आहे याचा अर्थ 1/2 त्याचा अप्पर लिमिट असेल आणि फॉर्म्युला तर तोच घेणार आहे मी एफ ऑफ एक्सचा इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स हाच घेणार याच्या व्यतिरिक्त दुसरा तिसरा काहीही नाही. इथं फक्त लक्षात घ्यायचं की सर अप्पर लिमिट 1/2 आली मग लोअर लिमिट काय मग बघायचं की पूर्ण फंक्शन काय बघायचं पूर्ण फंक्शन कुठून कुठपर्यंत आहे. 1/2 अप्पर लिमिट झाली आपल्यासाठी अप्पर लिमिट मग लोअर लिमिट तर जी फंक्शन मध्ये लोअर लिमिट असेल फंक्शन मध्ये कोण लोअर लिमिट आहे तर फंक्शन मध्ये आहे 0. लोअर लिमिट कोण आहे 0 पासून फंक्शन चालू होत आहे ना मग या ठिकाणी पण आपण घेणार 0. दॅट्स इट. ठीक आहे, चला कॅल्क्युलेट करा बरं. आपण जे काही फंक्शन घेतलेलं होतं तेच फंक्शन या ठिकाणी असणार. फंक्शन काय होतं के ब्रॅकेट इंटू एक्स ब्रॅकेटमध्ये 1 मायनस एक्स. ठीक आहे, तेच घ्या या ठिकाणी 0 to 1/2 के एक्स 1 मायनस एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. दॅट्स इट. ठीक आहे, हा केच्या जागी 6 ॲज इट इज पुट करा एक्स ने मल्टिप्लाय करा डायरेक्ट तुम्ही याचं इंटिग्रेशन घेऊ शकता म्हणजेच काय मिळेल एक्स स्क्वेअर बाय 2 मायनस एक्स क्यूब बाय 3 हाच मिळाला होता ना आपल्याला आणि 0 to 1/2. दॅट्स म्हणजेच या ठिकाणी मला मिळेल प्रोबॅबिलिटी एक्स इज लेस दॅन 1/2 इक्वल टू हा 6 ॲज इट इज. ठीक आहे, एकदा काय पुट करणार 1/2 एकदा 0 पुट करणार म्हणजे या ठिकाणी मला मिळालं 1/2 चा स्क्वेअर काय मिळणार या ठिकाणी 1/2 चा स्क्वेअर मायनस 0 चा स्क्वेअर आणि हा डिवाइड बाय 2 ॲज इट इज मायनस या ठिकाणी एक्सचा क्यूब म्हणजे 1/2 चा क्यूब मायनस 0 चा क्यूब डिवाइड बाय हा 3 ॲज इट इज.
करा बरं कॅल्क्युलेट. हा 6 हा काय मिळाला 1/2चा स्क्वेअर 0 सोडून द्या म्हणजे हा मिळाला 1/4 हा 2 ॲज इट इज मायनस हा मिळाला 1/8 इंटू हा 3 ॲज इट इज. ठीक आहे. म्हणजे हे काय मिळालं आपल्याला 6 ब्रॅकेटमध्ये मिळालं 1/8 मायनस हे ब्रॅकेटमध्ये मिळालं 1/24. आता बेस केव्हा सेम होईल 24 म्हणजे 3. ठीक आहे. तर हे मिळालं आपल्याला 6 हा काय मिळेल मग 3 3 मल्टिप्लाय करा 3 - 1 2 2/24 साइन 2 12 आणि 12 2 24 म्हणजे सी मिळालं 1/2. ठीक आहे. तर काय मिळाले मग प्रोबॅबिलिटी पहिल्याची मिळाली होती 11/32 आणि दुसऱ्याची मिळाली 1/2. सगळ्यात शेवटी रिमार्क लिहा. ठीक आहे. मी हे तुम्हाला व्यवस्थित एका खाली PDF मध्ये करून पाठवून देईन. फक्त स्टेप ह्या पद्धतीने लक्षात ठेवा. आणि सगळ्यात शेवटी आता उत्तर लिहिणार. सगळ्यात शेवटी जे काही प्रश्न विचारला होता तो प्रश्न. मग या ठिकाणी काय लिहिणार देअरफॉर जे विचारलं होतं के ची किंमत मिळाली 6 नंतर काय विचारलं होतं तर विचारलं होतं बघा प्रोबॅबिलिटी 1/4 इज लेस दॅन x इज लेस दॅन 1/2 इक्वल टू ते किती मिळालं ते मिळालं 11/32 अँड सगळ्यात शेवटी विचारलं होतं प्रोबॅबिलिटी x इज लेस दॅन 1/2 इज इक्वल टू ती किती मिळाली तर ती मिळाली बघा 1/2. दॅट्स इट. हे जे काही उत्तरं काढले ह्या सगळ्यांना अशा सेपरेट एक छान चौकटी करा. आपल्याला या ठिकाणी 4 मार्क मिळून जातील. क्लिअर सगळ्यांना. बघा या ठिकाणी आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन हा जो काही 5 मार्कांसाठी चॅप्टर विचारला जातो तर त्याचे सगळे आपण प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत की बोर्डाला सुद्धा कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. बघा उगाच काहीतरी शॉर्टकट द्यायचे उगाच काहीतरी सांगायचं बंपबाजी वगैरे त्या पद्धतीने नाही सांगितलेलं. तुम्हाला सगळ्या ज्या काही रिअल फॅक्ट्स आहेत रिअल जे काही प्रश्न विचारले जाऊ शकतात तेवढंच तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सांगत असतो. बघा भरपूर काही लेक्चर्स अपलोड केलेले आहेत. जर तुम्हाला हे खरंच जेन्युइन वाटत असेल तर तुम्ही तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. काही शॉर्टकट्स वगैरे काही नसतं. बोर्डाच्या परीक्षेला तुम्हाला मात्र सगळं लिहावंच लागतं. ठीक आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला ज्या काही कन्सेप्ट सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला कराव्याच लागतील. सीईटीला ह्या चॅप्टरचा 1 किंवा 2 प्रश्न हे नक्की विचारले जातात. प्रोबॅबिलिटी हा पूर्ण एक टॉपिक आहे जो की तुम्हाला 5 ते 6 प्रश्नांपर्यंत विचारले जातो सीईटीच्या प्रश्नांना. ठीक आहे. मग त्या टॉपिकमध्ये तुमचं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन पण येतं बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन पण येतं आणि 11 स्टँडर्डचं प्रोबॅबिलिटी हे 3 चॅप्टर मिळून तुम्हाला ते 5 ते 6 प्रश्नांपर्यंत विचारल्या जातं. बोर्डच्या परीक्षेला 5 मार्कांना हे वेटेज आहे. बघा जर तुम्हाला खरंच वाटत असेल की एक जेन्युइन चांगल्या पद्धतीने जर आमचा मेसेज तुमच्यापर्यंत कन्वे होत असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. कारण काय होतं ना की जोपर्यंत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचत नाही तर यूट्यूबचा अल्गोरिदम सुद्धा याला पुश करत नाहीये. ठीक. ज्यावेळेस आम्ही आमच्या चॅनलवरती चेक करतो तर यूट्यूब हे फार झालं तर एक 32, 35, 38, 50 लोकांना दाखवतंय. ठीक आहे. म्हणजे जे काही बघणं होतंय ते आमच्या स्टेटसमधून म्हणा किंवा तर तुम्ही तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. चला भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.